नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रोहन माडवी. तर आज आहे गणपतींचा 11वा दिवस आणि मी उठलो आहे आणि काल होती जागरण. आम्ही 3 वाजता आलो आहे खाली आणि 3 वाजता झोपलो आणि 6 वाजता उठून मी आंघोळ वगैरे केली आहे आणि आता मी चालू देवबाप्पाची पूजा करायला, कारण की घरामध्ये पाहुणे भरपूर आहेत. मग कामाला पण उशीर होईल आणि आज आहे 11वा दिवस कसे गेले काहीच समजलं नाही. आवाज वगैरे पूर्ण बसलाय आणि आता आपण जाऊ आणि बाप्पाची पूजा करू. भेटू तुम्हाला डायरेक्ट पूजा झाल्याच्या नंतर. तोपर्यंत भेटू, असेच कंटिन्यू राहा माझ्यासोबत. तर मित्रांनो, मी आलो आहे वरती आणि मी घेतो आता पूजा करून बाप्पाची. चला तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट पूजा झाल्याच्या नंतर. वाटला रस्त दोन र दादा, वाटला रस्त दोन र, वाटला रस्त दोन र दादा, वाटला रस्त दोन र. बंधवाचा आलाय फोन र, माझे बंधवाचा आलाय फोन र. बंधवाचा आलाय फोन र, माझे बंधवाचा आलाय फोन र. एक सासरचा एक माहेरचा, जाऊ कंचे वाटला रे, जाऊ कंचे वाटला रे. मित्रांनो, वाजलेत 9 आणि नाश्ता तयार आहे. आज कांदे पोहे बनवलेत आणि मी चालू आहे गणपती बाप्पाला कांदे पोहे घेऊन. तर मित्रांनो, आज बनवली आहे व्हेज बिर्याणी आणि मस्तपैकी झालेलं आहे. दम वगैरे दिलेलं आहे, दम द्यायचं बाकी आहे. इकडे शिजतोय काय ताई? पनीर टिक्का आणि छोले भटुरे नाही आहेत, फक्त छोले आहेत. आणि इकडे मोदकांची तयारी आणि खीर. मित्रांनो, इथे पिझ्झा होतोय आणि इकडे खीरासाठी दूध तापतोय आणि बाहेर आरती चालू आहे आणि आमचे लाईट पण गेले आणि आता काही घेतलेत. मोदक म्हणजे बनवलेत, आता तलती झाला. मित्रांनो, आज जेवायला आहे पनीर टिक्का, भेंड्याची भाजी आहे, तिकडे घरामध्ये नैवेद्य आहे, छोले, खीर, पुरी आणि भरपूर पदार्थ आहेत आज. आणि वरती पिझ्झा पण तयार झाला आणि इकडे चालू आहे पुऱ्या. आता पांगा बनवायला घेतलाय. आता वाजले संध्याकाळचे 5 वाजायला आलेत आणि आता जेवण वगैरे झालं आमचं कधीच. मी काही जास्त शूट करायला भेटलंच नाही, कारण का पाहुणे चालू आहेत आणि जेवण झालं. आणि आता थोड्याच वेळाने बाप्पाची आरती होईल आणि बाप्पा निघेल घरी जायला. ब्लॉगिंग करायला भेटत नाही, कारण का पाऊस पण सतत चालू आहे आणि विसर्जनाचा टाईम जवळ येत आहे आणि पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही आहे. तर भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट. मी आरतीच्या वेळेसच प्रसाद बनवायला घेतला. ताईच हवी तिकडे चुलीच्या रूमामध्ये प्रसाद झाला, जेवण झालं आणि पसारा बघू शकता तुम्ही मित्रांनो. माझा बेडरूममध्ये पूर्ण पसारा झाले. जाऊ द्या, आजचा दिवस खाली. आणि आता आपण जाऊ थोड्याच वेळाने वरती आरतीसाठी. चला तर म्हटलं तर तुम्हाला आरती. तर मित्रांनो, इथे बनवल्या ताईच हवी शिरा प्रसादासाठी नवीन टोपामध्ये प्रसाद टाकून. माहेरचा रस्ता दूर आहे दादा, माहेरचा रस्ता दूर आहे, माहेरचा रस्ता दूर आहे दादा, माहेरचा रस्ता दूर आहे. गौरी गणपतीचा नाला बांधू येईल, माझा झालाय त्याला उशीर. गौरी गणपतीचा नाला बांधू येईल, माझा झालाय त्याला उशीर. माहेरचा रस्ता दूर आहे दादा, माहेरचा रस्ता दूर आहे, माहेरचा रस्ता दूर आहे दादा, माहेरचा रस्ता दूर आहे. माहेरचा रस्ता दूर दादा, माहेरचा रस्ता दूर, माहेरचा रस्ता दूर.
फाटला पाऊस लागला वाटला पाऊस लागला वाटला पाऊस लागला वाटला ढग यो कैसा फाटला ढग यो कैसा फाटला ढगयो कैसा फाटला ढगयो कैसा फाटला वाटे नदीला त्या गो नदीला आलाय कैसा पूर वाटे नदीला त्या गो नदीला आलाय कैसा पूर माहेरचा रस्ता दूर दादा माहेरचा रस्ता दूर 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 गाडीचा चाकू पंक्चर झाला गाडीचा चाकू पंक्चर झाला गाडीचा चाकू पंक्चर पुरती जय देव गचित गौरा तुझ गौरी पुनना चंदना देवकी जय दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठसेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन या जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती जय देव विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळ त्रिनुत्नी ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते तुनिया जल निर्मळ वाहे जुळजुळा दूरपर्यंत भेटी घेती गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव पांडुरंगा रखमाई वल्लोबा राईचा वल्लोबा पावे दुलगा जय देव छत्रपाळा विसर्जनाची व्यथा मनाची विसर्जनाची व्यथा मनाची सांगू कैसी पुणा घरामधूनी गणपती जाता मखर वाटे सुना घरामधूनी गणपती जाता मखर वाटे सुना मखर वाटे सुना दिवस या पाटावरती बसून गेला हो आज अचानक आमच्यावरती रुसून गेला हो 10 दिवस या पाटावरती बसून गेला हो वरती रुसून गेला हो कुणास ठावे आमच्या हाती कुणास ठावे आमच्या हाती काय घडला गुन्हा घरामधूनी गणपती जाता मखर वाटे सुना गणपती जाता
देवांचा हा देव गजानन विश्वाचा दाता कंठ हा माझा दाटून आला निघून या जाता देवांचा हा देव गजानन विश्वाचा दाता कंठ हा माझा दाटून आला निघून या जाता आठवणीने व्याकुळ साऱ्या आठवणीने व्याकुळ साऱ्या होतील की सुना घरामधूनी गणपती जाता मखर वाटे सुना घरामधूनी गणपती जाता मखर वाटे सुना मखर वाटे सुना घोर जीवाला एकनाथाच्या लावूनी गेला कालच रात्री स्वप्नी माझ्या येऊनी गेला घोर जीवाला एकनाथाच्या लावूनी गेला कालच रात्री स्वप्नी माझ्या येऊनी गेला हर्षद म्हणतो गणपती बाप्पा हर्षद म्हणतो गणपती बाप्पा कधी होईल पुन्हा घरामधूनी गणपती जाता मखर वाटे सुना घरामधूनी गणपती जाता मखर वाटे सुना विसर्जन